हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आपण गणपतीपुळेवरनं काल निघालेलो, तुम्ही बघितलेलं. तर आम्ही गणपतीपुळेवरनं रत्नागिरीवरनं पावसला आलो. तर पावसला पण रूम आम्हाला भेटली नाही, म्हणजे आम्ही शोधली पण नाही. पावसमध्ये बोललो गणेशगुळला जाऊ. गणेशगुळला एकदम बीचचे समोरच, म्हणजे पूर्ण रूम आहेत. बोललो तिकडे आता गणेशगुळलाच चाललो आहे आम्ही. बघू आता तिथे रूम भेटतात की नाही आपल्याला. हे पण मस्त बीचच्या इकडेच आहे. नाही तर परत आपल्याला पावसलाच जायला लागेल रूम बघायला. तिकडे आता रूम अवेलेबल नाही आहेत कुठेच. सुट्टी असल्यामुळे रूमचा थोडा प्रॉब्लेम आहे. गणेशगुळला अवेलेबल असतील असं वाटतं, कारण का एकदम ते आतमध्ये आहे ना. किती आतमध्ये आहे, मेन रोडपासून खूप आतमध्ये आहे ते. हे पूर्ण असं बीचला लागूनच गाव आहे गणेशगुळ. बोललो तिकडेच जाऊ आपण. पोचलो आपण आता गणेशगुळला. बघू आता इकडे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून. चला भेटतो, मग बोलतो तुमच्याशी.
हॅलो गाईज, आम्हाला गणेश गोल्डला तर रूम नाही भेटली. आम्ही परत पावसमध्येच आलो. येताना आम्ही काही शूट नाही केलं. तिकडनं निघताना आम्ही येताना जेवलो बिवलो. मग आता तिकडनं आलो. पावसलाच भेटली रूम शेवटी. तर पावसवरनं आम्ही आता चाललो आहे पूर्णगडला. बोललो जाऊ फिरू आता पूर्णगड. आणि ते स्वामी नित्यानंद महाराजांचं मठ पण आहे तिकडे. पहिलं तिकडे जाणार आहे. पहिलं पूर्णगडला जाणार आहे. पूर्णगडवरनं मग आम्ही रिटर्न येऊन मग तिकडे त्या मठात जाणार आहे. इथेच हॉटेल आहे, इथेच जेवलो आम्ही. मयूर चांगलं होतं हॉटेल, मस्त टेस्ट चांगली होती. तर आपल्याला 6 किलोमीटर सरळ सरळ जायचं आहे. हा बाबा काय करत होता? 6 किलोमीटर सरळ जायचं आपल्याला. मग अशी आपण गणेश गुलच्या रोडने गेलो ना, त्याच रोडने जायचं आपल्याला. पण आपल्याला पुढे जाऊन गणेश गुलला राईट जातो, आपल्याला स्ट्रेट जायचं आहे पूर्णगड. तिथे गेलं नव्हतं म्हणून बोललो फिरू आपण आता. रूममध्ये बसून काय करणार, त्यापेक्षा फिरायला मजा येते. चाललो होतो फिरायला. चला आता पूर्णगड आलं की आपण भेटू. काय माहिती, मलाच नाही माहिती. तो किल्ला कुठे आहे? खाली आहे का?
किल्ला इथेच आहे का? हाच ना? ओके. जाते का? ओके. या मग तिकडनं तसं. ते वल्ले वरती जाते गाडी अजून. तुला बोललो असं ये बोललो तुला. किल्ला इकडे आहे ना? ओके ओके. हा ओके. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. हां हां. इथपर्यंत जाते गाडी. फायनली पोचलो. कारण आता जवळच आहे किल्ला. तर लिहिलंय वाटतं. बाबांना विचारलं, बाबांनी सांगितलंय कसं कसं जायचं. इथे लिहिलंय किल्ला. आपल्याला सरळ नाही इकडनं लेफ्ट मारायचं आहे. भारी एकदम मस्त घरं बिर आहेत. घरांच्या मधूनच किल्ल्याला जायला रस्ता आहे. सगळीकडे चिराची दगडांचं घर आहेत मस्त. खालती पण चिराचीच दगड आहेत. मस्त एकदम गाव, एकदम मस्त गाव आहे. दिसला किल्ला इकडनं आपल्याला. आता समोरच आहे किल्ला इकडे. हेल्मेट घालूनच चालतंय. ते लोक माझ्याकडे कसे तरी नजरेने बघतायत. का हातात कॅमेरा खूप हल्ला असतो. बोललं हेल्मेटलाच राहू दे, तसे शूट करू आपण. कारण आपल्याला राईट घ्यायचं आहे. तर एवढं उंच तर नाही किल्ला, नॉर्मलच आहे. आतमध्ये गेल्यावर कळेल कंडिशन कशी आहे किल्ल्याची. का तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आम्ही त्या किल्ल्यावर गेलेलो, त्याची कंडिशन काय होती. सगळं पडायला आलेलं. तर ते कन्स्ट्रक्शन चालू आहे. काय बनवतात माहीत नाही. कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते कसलं तरी टाकी बिकी काहीतरी बनवतात वाटतं. परत कधी येईल तेव्हा कळेलच काय बनवलं तिथे ते. हा एक किल्ल्याचा मेन दरवाजा इकडनं. कसलं मंदिर आहे.
जय हनुमान. हनुमानाचं मंदिर आहे मस्त. आणि हा एक दरवाजा, मेन किल्ल्याचा दरवाजा. लोक सायकल पण घेऊन आले. मस्त घर आहे बा किल्ल्यामध्येच. घर आहे की काय माहित नाही. तर वरती जाऊ आपण, वरतून व्ह्यू घेऊ आपण किल्ल्याचा. आता हा किल्ला चांगला आहे, म्हणजे त्या किल्ल्यापेक्षा खूप बेटर आहे. म्हणजे काय तुटल्या बिटल्या काहीच नाही. बघू शकता किल्ला. व्ह्यू तर खतरनाक आहे इकडनं. आम्ही पुढच्या साईडला चाललोय, बीचच्या साईडला. कंडिशन चांगली आहे, कंडिशन चांगली आहे. आपण सनसेट इकडनंच एन्जॉय करू थोडं. एक नंबर किल्ला आहे. पण हा तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो इकडनं. जन्नत होऊ शकता व्ह्यू. तिकडनं तुम्ही जरा सनसेट एन्जॉय करा. हेच आहे मंदिर. काढ नाही पूर्ण काढ. शंकराचंच आहे. राम मंदिर आहे. पालखी. चल ना आतमध्ये. भारी आहे ना, पण जुना एकदम.
जय श्रीराम. तर पूर्णगड बघितला आम्ही आणि पूर्णगडच्या एंट्रीलाच एक मंदिर होतं, तिकडे पण जाऊन आलो. तुम्ही बघितलं जसं व्हिडिओमध्ये रामाचं मंदिर आणि शंकराचं मंदिर होतं. मस्त मंदिर होतं एकदम जुन्या काळातले. आता निघालो आम्ही तिकडनं. तर आपण जाणार आहे ते स्वामी नित्यानंद महाराजांच्या मठात. तर किती 6:30 झालेत आणि ते आपल्या हॉटेलपासून 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे फक्त मंदिर. हे पण पावसमधलं फेमस मंदिर आहे. बघू आता तिकडे जाऊन मंदिर कसं आहे. जर शूट करायला भेटलं तेव्हा शूट करेल मी, तुम्हाला दाखवतो मी तिकडचं. आता 10 मिनटं लागतील आपल्याला, ఇంకా 8 किलोमीटरच आहे फक्त. रोड चांगले आहेत त्यामुळे ड्रायव्हिंग करायला वाटत नाही. म्हणजे असे खड्डे बिड्डे असलं ना की बॉडी अशी दमते थोडी. हे आपले रोड एकदम मस्त आहेत, एकदम खड्डे नाही, काय नाही काय नाही, त्यामुळे मस्त वाटतं गाडी चालवायला. आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंट्स करून सांगा जरा. तुमच्या कमेंट्सवरती डिपेंड आहे आपण आता पुढे कंटिन्यू करायचं की नाही. आता उद्या एक व्लॉग येईल. उद्या म्हणजे उद्या आम्ही आता सकाळी 5लाच निघणार आहे इकडनं पावसमधनं पुण्याला जायला. पुण्याला जाऊन आणि जाताना आम्ही आता पुण्याला कराड सातारा तसा मार्ग हायवे टू हायवे जाणार आहे. येताना आपण चिपळूणवरनं आलो, महाड चिपळूण गुहागर तसं गेलेलो. तर जाताना आपण कराड मार्गे जाणार आहे, कराड सातारा कोल्हापूर असं ते तो हायवे पकडणार आहे, कोल्हापूर हायवे. तो स्ट्रेट हायवे टू हायवे जाणार आहे. मग परवा आपण नाशिकला निघू पुण्यावरनं. उद्या जाऊन स्टे करू तिकडे, परवा निघू आपण. तर अंदाज पडत चालला त्यामुळे कॅमेरा काय आपला प्रॉपर शूट नाही होणार. जेवढं शूट करता येईल तेवढं करू शूट. चला आता मंदिरात गेलो की भेटू. चला बाय. तर आपण पोचलोय मंदिरात. समोर बघू शकता मंदिर, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. मस्त एकदम क्लीन आहे एकदम मंदिर. शूटिंग अलाउड नाही आतमध्ये, मंदिरात शूटिंग अलाउड नव्हती त्यामुळे मी शूट नाही घेतलं जास्त. हे आता मंदिराच्या बाजूचा परिसर बघू शकता. मठ आहे हा. चला इकडे बघू. इकडे ते स्वामी राहायचे. आतमध्ये फोटो आहेत. जन्मस्थान. फोटो का मस्त पेंटिंग येतं सगळ्या. काहीतरी गोविंद काहीतरी आहेत त्यांचे आहेत. मस्त पेंटिंग काढले. फोटो नाही, सगळं पेंटिंग आहेत. हे जन्मस्थान त्यांचं.